जिप्रे मी चाललो कामाले. पाहुणे आले म्हणजे ते जेवणाचं विचारतो जराशी. अशी बसली राहू नको. मी तर विचारतो, मी जेवणाचंही विचारतो, सरच विचारतो. पण तुम्ही या पोट्याला जरासं सांगून द्या. काहीच काही बोलते, भलतं सलतं, कोणाच्याही देखत. कोणी आलं का याले तर पुराणच येते बोलायचं. काय माहिती त्याच्या तोंडामध्ये काय धसते कोणी आलं का तो. भल्ला बोलते काहीच काही याले समजा. आई आई कान सोड ना मा, कान सोड ना. काऊन कान धरली तू? दुसरं काही नाही धरत ना, कानच धरतो. सोड. काय धरू मी? हा काय धरू सांग. धरू काय धरू? हा कान नाही धरू तर तू जीभ धरू काय? लय बोलते तू, जीभ धरूनच ठेवतो तू. जीभ बोललाच नाही पाहिजे, लयच बोलतो. जिप्रे तू सोड त्याने, त्याचं नको काही धरू. पण तू तुझे पाय फक्त. पाहुणे आले तर जेवणाचं विचारते येईल. विचारते मी जेवणाचं विचारते, मी सगळंच विचारते. तुम्ही जा तुमच्या कामावर जा. मी पाहतो ना पाहुणे येईल, पाहतो मी, सरच पाहतो मी. जा. काय पाहतो तू? पावासाठीच पैदा झाली का माय मी तो पाहतो. केस जर असे विचार, ते तर तुले सवाद नाही. पाहतो म्हणते. काय पाहतो तू? हा ना पाहू काय पाहतो वाले. चला जा, पाहतो मी. पाय बाबा पाच बस. काय पाहतो ते जेवणाचं जरासं विचारतो पाहुणे आले. बस झालं रे बा. आता जाता गेले ना आता. आई कोणते पाहुणे येऊन राहिले फुकटचे? पाय लागला का नाही बोलायला तू? पाहुणे फुकटचे राहते का? पैसे देते ना तुले? हा पैसे नाही देत का तुले? 10-20 रुपये 50 मागतो. 50 मला 50 पाहिजे म्हणा. 10-5 रुपयाचा जमाना नाही म्हणा. आपला चहा पाण्याचा खर्च निघून जाते. आई कोणते पाहुणे येतो? गरीब का श्रीमंत? तुला काय करावं लागते रे म्हातार डोया? गरीब येऊ नाही तर श्रीमंत येऊ. पाहुणे तर पाहुणे असते. गरीब आले ना श्रीमंत आले तरी पाहुणे आले म्हणजे पैसे देऊन तर जातेच. आई मग मी बजेट लावून ठेवतो ना. गरीब असले तर मी थोडेसे कमी पैसे मागून, श्रीमंत असले तर मी 500 ची नोट मागून. असं होय म्हणून विचारतो तुले. मंदातले होय रे बा, मंदातले. गरीबही नाही आणि श्रीमंतही नाही, मंदातले होय. मंदातले मग श्रीमंत 500, गरीब 100. मग 250 रुपये मागा लागते. 250 रुपये मागन मी. मंदातले पाहुणे होय तर. नमस्कार वहिनी, नमस्कार. कुठं गेला मा दोस्त? गेला तो तुमचा दोस्त गेला मसनात. काऊन वहिनी? काऊन मसनात काऊन धाडता बा मा दोस्ताले? मोठा लाडाचा दोस्त आहे बा माया. काऊन काही भांडण गिंडण झालं का बा? असं बोलून राहिले तुम्ही. काय नाही जी भांडण झालं? भांडण गिंडण काही नाही झालं. मसनातच तर जात असते तुमचा दोस्त. काम कुठं करत असते? मसनातच करते ना काम. तर जिथं गेला तिथंच सांगू ना मी. मसनात म्हणजे कारखान्यात गेले काय? कारखान्यात म्हणायचं आहे का तुम्हाला? कारखान्यात? हो तेच कारखान्यामध्ये. तिथं मसनातच काम आहे त्याले, दुसरं नाही. मसनी जवळ उभे राहते आणि बस तेच काम करते. म्हणून मी तशी म्हणली मसनात गेले. मग काय म्हणू? बरोबर आहे वहिनी, तुमचं बरोबर आहे. बसा ना, उभेच राहता काय? उभेच राहा. मग घरून जेवून आले का इकून जाऊन जेवण तुम्ही? नाही वहिनी नाही, जेवण करून नाही आलो आम्ही, नाश्ताच करून आलो. जेवण बाकीच आहे आमचं. अच्छा, मग इकून गेल्यानंतर जेवण काय? ठीक आहे. नाही वहिनी, इथंच जेवतो तुमच्या घरी. डब्बा भरून आणला काय? जेवा मग. नाही वहिनी, डब्बा भरून नाही आणला, पण भरून घेऊन जाईन. तुम्ही स्वयंपाक करा. काय? बरं ठीक आहे, जेवणाचा कार्यक्रम संपला. ओ काका चला 250 रुपये काढा. कायचे रे बा? कायचे 250 रुपये? घरी जेवले तर जेवणाचे 250 रुपये द्या. मला गोळ्या बिस्किट खावाले पाहिजे. बिस्कुट खाईन मी. द्या 250 रुपये. पाहुणे वाना तुम्ही, पाहुणे आले ना, मग पाहुणे पैसे देत असते ना. द्या 250 रुपये. तुम्ही मंदातले पाहुणे होय म्हणून 250 मागतो मी. द्या. मंदातले? कोण सांगितलं रे बापू तुले मंदातले हो आम्ही म्हणून? मंदातले म्हणजे काय होते? माय आई म्हणे तुम्ही मंदातले पाहुणे होय म्हणे, म्हणून तुम्हाला 250 रुपये मागतो. द्या पटकन. टाइम खोटी नको करा. वहिनी कसं आहे? काय मंदातलं काय होय? मंदातलं म्हणजे काय होय? काय म्हणते बापू? मी सांगतो ना, माय आई हेच करते. मी सांगतो खरी गोष्ट. मंदातले म्हणजे तुम्ही गरीब बी नाही आणि तुम्ही श्रीमंत बी नाही. तुम्ही मंदातले मिडल क्लास लोक आहात. तुम्ही मिडल क्लास, म्हणून तुम्हाला 250 रुपये मागतो. द्या लवकर 250 रुपये. काही जबरदस्ती आहे? काय 250 रुपये देऊ? मग जेवले काय ना माघारी? मी म्हणलं होतं का माघारी जेवा? मायेने म्हणलं होतं का माघारी जेवा? कायले जेवले मग माघारी? आले काय मग पाहुणे बनून? कधी जेवलो रे बापू? त्या घरी जेवलो कधी आम्ही? आता जेमतेम आलो बाबा, बसलोय नाही आणि जेवलेही म्हणता. आताच तर जेवले, आताच तर गोष्टी करत होते. आणि जेवायला आलो. जेवलो मग डब्बा भरून घेऊन जाईन. डब्बा बी घेऊन गेले तुम्ही भरून. जेवले बी तुम्ही म्हणता जेवलेच नाही. वा रे वा, बरी तुमची जबरदस्ती आहे. इच्छा इथं आम्हाला का मॅजिकल करता काय आमच्यावर? काहीतरी द्या 250 रुपये फालतू.
आता जेवलो बा बेटा, गोष्टी केल्या फक्त. जेवलो कुठं रे? हा कधी जेवलो त्या घरी? जेवलो नाही. तू आईले स्वयंपाक करायला लाव, मग जेवतो. आई जाय व कर स्वयंपाक. मग हे काका 500 रुपये देते मला. त्या स्वयंपाकाची मेहनत आणि अन्नाचं बी किंमत. जाय कर स्वयंपाक. या या भाऊजी बसा. ताई या बसा. आता करतो 5 मिनिटात मस्त स्वयंपाक. कर कर आई लवकर कर. जाय 500 रुपयाची गोष्ट आहे. जाय तू मेहनतची भेटून जाते. तू मेहनत बी जा कर. 500 250 तू 250 माय. अरे बा वहिनी वहिनी, राहू दे बा. आम्ही आमच्या घरी जाऊन जेवतो. बसा ना भाऊजी, बसा ना ताई. काय मला टाइम नाही लागत. खिचडी बनवतो. खिचडी 5 मिनिटात. बसा. अरे बापा 500 रुपयाची खिचडी नाही वहिनी. राहू दे जमते चालो ना आम्हाला. चालतो आम्ही घरी जाऊन जेवतो. भूक लागली बा सपाटून. जातो आम्ही. हा सांग जा. मा दोस्त आले होते म्हणून. थांबा ना, तुमचे दोस्त पहिलेच सांगून गेले मला जेवणाचं विचारજો म्हणून तुम्हाला विचारून राहिली जेवणाचं. नाही तर मी कोणाला काही विचारत नाही. मग येतील तर म्हणतील विचारलंच नाही काय. तसं तर मी विचारलं म्हणा. तसं तर काही म्हणतील नाही ते. पण तरी बी नाही वहिनी असू द्या. विचारलं ना तुम्ही जेवणाचं झालं. सांगून द्यायचं त्याला बापूजीले तसं. मी विचारलं म्हणून. आम्ही निघतो. जेवतो आम्ही घरी जाऊन. ओ काका माय 250 रुपये. अरे मग घेतो रे बाळा, मग घेतो. 32 तारखेला येतो आम्ही तुझ्या घरी. तेव्हा घेऊन घेतो. आई कधी आहे मग 32 तारीख? पाय बर 32 तारीख विचारा लागेल त्या बापाले. येऊ दे त्या बापाले विचारू. मग मा बापाले तुम्ही सांगा कधी आहे 32 तारीख. तो मा काका येईन 32 तारखेला मला पैसे देवाले.